नाही ना, आताच नाही. आता काही लोक पाणी प्यायला इकडे तिकडे गेले असतील. सचिन भाऊ आहेर मिळणार आहे तुम्हाला. बोला एकदा काँग्रेस, एकदा शिवसेना, एकदा एनसीपी. तुम्ही असं प्रत्येक वेळेला समजून घ्या ना काही गोष्टी. सभापती महोदय, माननीय आता सदस्य अगोदर बोललेत, परंतु काय झालेलं आहे की 2 मिनिटं 4 मिनिटं वास्तव्याच्या पलीकडे जाऊन थोडा दिशाहीन करण्याचा प्रयत्न ज्यावेळी होतो त्यावेळी वास्तव आपण नकारू शकत नाही. आणि जे भेद वास्तव आहे ते आहेत ते आहेत. एवढंच जर सभापती महोदय जर तुम्ही बघितलं असेल की गतिमान आणि शक्तिमान हा जर सरकार असता आणि ज्या पद्धतीने नगरपालिकेला आपण बघितलं का किती गतिमान होतं. बाय हेलिकॉप्टर उतरताना असे मंत्री आणि उपमुख्यमंत्री धावत होते. बोलायचं असेल तर बसून राहा. ते बरोबर आहे ते लॉबीत मला की सभापती महोदय असं वाटत होतं का जणू आता काय ना काय तरी देखील तिकडे मोठ्या प्रमाणावरती सरकार म्हणून घेऊन पोचण्याचं काम करतात. आणि म्हणून सभापती महोदय हेच गतिमान सरकार जर त्या शेतकरीच्या अश्रू पुसण्यासाठी जर धावला असता आणि गेला असता तर मला असं वाटते कदाचित त्याचा स्वागत देखील करता आला असता. सभापती महोदय, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय झालं त्याची काय वाच्यता करण्याची गरज नाही, परंतु मूलभूत जो असलेला जो कष्टकरी आणि शेतकरी त्याला वंचित ठेवण्याची भूमिका ज्यावेळी घेतली जाते त्यावेळी त्या वेदनाला पण देखील कुठेतरी आधार मिळाला पाहिजे. आणि म्हणून आज आपण बघितलं असेल की सभापती महोदय, राज्यभरामध्ये अतिवृष्टीमुळे 75,42 हेक्टर ही जमीन ज्यावेळी पाण्याखाली आली आणि ज्यावेळी आपण ही भूमिका मांडली की ओळा दुष्काळ जाहीर करा, त्यावेळी लगेचच सरकार म्हणून घेऊन ओळा दुष्काळ जाहीर न करता त्या शेतकरीच्या वरती पण देखील जखमेवरती मीठ चोळण्याचं काम सभापती महोदय हे करण्याचं काम झालंय. सभापती महोदय, 3,000 पेक्षा जास्त घरांचं नुकसान झालं, 224 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी झाले, 600 पेक्षा जास्त जनावर मृत्युमुखी झाले. अशी असली तरी देखील सभापती महोदय त्या मदतीचा हात जर त्या शेतकरी आणि कष्टकरीला जर पोचला असता तर खरोखरच या सरकारचं कौतुक किंवा सरकारची बाजू घेता आली असती. पण तसं झालेलं दिसत नाही सभापती महोदय. शोकांतिका अशी आहे की राज्य सरकारचा मदतीचा हात तर नाहीच नाही. केंद्राने जी अपेक्षा होती की बुवा या राज्याकडे जो सर्वात जास्त महसूल देणार आहे त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होता. दुर्दैवाने म्हणावं लागेल केंद्र सरकारने देखील लक्ष दिलं नाही. महिन्याभरानंतर केंद्र सरकारची 10-15 दिवसानंतर केंद्र सरकारची समिती आली आणि समिती पण आली तर रात्रीचं टॉर्च घेऊन पाणी करण्याचं काम सभापती महोदय झालं आणि पंचनामे अशा पद्धतीने केले गेलेत आणि त्याचे आकडे जर बघितले तर मला असं वाटते की या शेतकऱ्यांच्या बद्दल काय वेदना ह्या केंद्र सरकारचे आहेत हे आपल्याला पाहायला मिळालेले. खरं तर तुम्ही नेहमी ऐकतो आणि म्हणून सभापती महोदय की एवढंच जर तुम्हाला जर शेतकऱ्यांच्या बद्दल जर खऱ्या अर्थाने जर म्हणजे तुम्हाला जर मान आणि सन्मान जर ठेवायचा असतं, कोणी थांबवलं होतं तुम्हाला कर्जमुक्ती देण्यासाठी? कोणी थांबवलं होतं तुम्हाला 50,000 रुपये हेक्टरी मदत करण्याच्या ज्या आमच्या मागणी होत्या? तुम्ही एका काळामध्ये केलेली मागणी होती ती दिली असती तर नक्कीच स्वागत करता आलं असता. पण सभापती महोदय हे न करता ह्यांची स्पर्धा तिजोरीची चाव्या कोणाकडे ह्याच्यामध्येच लागलेले. एक सांगतोय की काय आम्हाला मत दिलं नाही तर तिजोरी उघडणार नाही, दुसरा सांगतोय तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे, तिसरा सांगतोय तिजोरीची चाव्या तुमच्याकडे पण तिजोरीचा मालक आमच्याकडे. म्हणजे काय पद्धतीने सभापती महोदय या भावना या शेतकऱ्यांच्या बद्दल आणि वेदना हे समजून घेण्याचा प्रयत्न होतोय. आणि म्हणून सभापती महोदय ज्यावेळी आपण विदर्भामध्ये हा अधिवेशन होतोय किमान आमची अपेक्षा होती की या अधिवेशनामध्ये काहीतरी मोठी घोषणा झाली असती. ज्या पोटतिडकीने आता इकडे राज्याचे उपमुख्यमंत्री येऊन घोषणा करतायत, राज्याचे मुख्यमंत्री घोषणा करतायत, आमचे सहकारी मंत्री त्याचं अभिनंदन करतायत, त्याच्यावरती मी येणार आहे. पण ही अशी परिस्थिती जरी असली सभापती महोदय की आज विदर्भामध्ये अशी परिस्थिती की दर 8 तासाला किमान 1 तर 2 शेतकरी हा आत्महत्या करतोय. त्या वेदना जर आपण इकडे मांडले नाही, त्या वेदनेची जर दखल घेतली नाही, मग कशाला हे अधिवेशन? कशाला आपण विदर्भामध्ये येऊन चर्चा करायची? मुळामध्ये 4 आठवड्याचं अधिवेशन तुम्ही 2 आठवडे ठेवलं. आचारसंहिता लागणार आहेत म्हणून तुम्ही 7 दिवसामध्ये आता गुंडाळण्याचं काम करतायत. सभापती महोदय अशी परिस्थिती आहे की एका काळामध्ये ज्या लोकांनी घोषणा केली की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा 7-12 आम्ही कोरा केल्याशिवाय राहणार नाही, आज त्यांना कर्जमुक्तीसाठी मुहूर्त शोधावा लागतोय. आणि मग मुहूर्त जून मध्ये करू, मार्च मध्ये करू, एप्रिल मे मध्ये करू, अशा पद्धतीने ज्यावेळी या गोष्टी होतात तर सभापती महोदया शेतमालाला हमी भाव नाही, पीक नुकसानीची भरपाई नाही,
कर्ज तर मदत तर नाहीच नाही. मग कसं शेतकऱ्यांनी जगावा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये देखील प्रश्न निर्माण झालेले आहे. आणि एका बाजूला शेतकऱ्यांच्या मदतीचा होत नाही आणि सत्ताधाऱ्यांच्या आमदारांच्या घरामध्ये नोटाच्या बंडळ मिळतात. त्यावेळी आपण काय करावं? आणि मंत्री तर काय सुट्टेमध्येच आहेत, त्याच्यात काय न बोललेलं बरं. आणि म्हणून सभापती महोदया झाले. की या वेदना या 260च्या प्रस्तावामध्ये मांडली आणि ज्यावेळी आपण भूमिका घेतली तर सभेमध्ये लोकांना पाठवते कोणतरी. त्यामध्ये होत आहे. सभापती महोदया आज परिस्थिती अशी आहे की भाई हे करत असताना भ्रष्टाचाराचं कसं कर चाललेलं आहे हे तुम्ही आज बघितलं असेल. की सभापती महोदय एक प्रकरण तुम्हाला मी या निमित्ताने सांगतो. पंढरपूर ते मोहोळ दरम्यान मध्ये पालखी महामार्गावरती तयार करण्यात आला. सभापती महोदय हा महामार्ग 2016 ला सुरुवात झाली, 2019 पर्यंत भूसंपादन झाला. पण असा असला तरी देखील सभापती महोदय तो रस्ता बांधून प्रकल्प पूर्ण झालेला आहे. पूर्ण देखील तिकडे टोल नाका देखील झालेला आहे. परंतु दुर्दैवाने म्हणावं लागेल की 4 वेळा एका जमिनीवरती नुकसान भरपाईचा हे प्रकरण मारुती सुखदेव माने या शेतकऱ्यांनी उघडीस आणलं. सभापती म्हणजे एका बाजूला रस्ता पूर्ण झालं, आता आपण 2025 ला आहेत, काही दिवसामध्ये आपण 2026 मध्ये असू. असा असला तरी देखील 20% झाडे नाहीत, घरे नाहीत, पाईपलाईन नाही, बोरी विहीर आणि फळबागा अस्तित्वात होते असं दाखवून सभापती महोदया सदर रस्त्याच्या अंदाजे 150 फुटाचा करण्यात आला आणि दोन्ही बाजूला 25 फूट क्षेत्र संपादित करून यासाठी 9 कोटी रुपये याप्रमाणे प्रत्येक प्लॉट मध्ये 100 कोटीपेक्षा देखील जास्त भ्रष्टाचार हा सभापती महोदय करण्याचं काम या निमित्ताने झालेलं आहे. मग एका बाजूला आपण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पैसे नाही, मात्र दुसऱ्या बाजूला अशा कोटीवधी रुपयाचा ज्यावेळी भ्रष्टाचार होतो, काही ठराविक पक्षाच्या लोकांना सावरण्यासाठी किंवा सांभाळण्यासाठी हा भ्रष्टाचार होतो. 1400 कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार झाला. हेच पैसे जर मिळाले असते तर ते शासन म्हणून घेऊन त्या कष्टकरी शेतकरीला देता आले असत्या, पण ते देण्याची भूमिका सभापती महोदय घेतलेली नाहीये. माननीय भाईंनी सांगितल्याप्रमाणे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काय झालेली आहे. भाई तुम्ही तर सांगितलं पुण्याबद्दल, पण आता महाराष्ट्राचा मिर्झापूर होईल की काय अशी अवस्था झालेली आहे. म्हणजे महाराष्ट्र एका 21व्या शतकामध्ये प्रगतिशील असलेला राज्य म्हणून त्याची ख्याती आहे. आज अशी अवस्था आहे. आमचे मित्र सहकारी सांगत होते आशिषजींनी पण तो प्रयत्न केला, पण काय परिस्थिती आहे सभापती महोदय. आजही मुंबई शहरामध्ये 100 मीटरच्या परिसरामध्ये जिकडे जिकडे तंबाखू खाण्याचे पदार्थ विकले जातात, सेवन विकले जातात, हा ड्रग्सचा अड्डा झालाय सभापती महोदय. आज शिवाजीनगर गोवंडीमध्ये तर पोलीसचा अधिकारी जाऊ शकत नाही. तुमचे खासदार जातात, ठीक आहे, वेगळ्या विषयासाठी जातात माजी खासदार, पण या कारणास्तव कोणी तुम्हाला रोखलेलं आहे. आज सभापती महोदय बांगलादेशींच्या बद्दल चर्चा होते, तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे? घ्या ना त्याच्यावरती कारवाई. आणि आज मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थाची विक्री सभापती महोदय त्या परिसरामध्ये होत आहेत. भारतनगर, भांडूप, चेंबूर, बोरोवली, सांताक्रूज, घाटकोपर, चांदिवली अशा भागांमध्ये पण देखील टप्प्याटप्प्यामध्ये सभापती महोदय अशा पद्धतीचे पदार्थ विकण्याचं काम दुर्दैवाने होत असताना कायदा सुव्यवस्था राहिलंय की नाही राहिलंय हा प्रश्न निर्माण होतो. अवैध दारू विक्री कशा पद्धतीने सुरू आहे मी सांगायची गरज नाही. आर्थिक फसवणुकीचे गुन्हे पण देखील सभापती महोदय ज्याचा उल्लेख भाईंनी केलं त्याप्रमाणे ते स्वतः त्याच्यामध्ये त्यांना देखील फसवण्याचं काम केलं. 7,634 गुन्हे हे सायबर क्राईम म्हणून घेऊन नोंदवले गेलेले आहेत. आणि याहीपेक्षा महिलांवरती अत्याचार होणाऱ्या काही गुन्हे मध्ये वाढ होत आहे. ही काय आपल्या सर्वांसाठी एक चिंतेचा बाब आहे. इकडे सरकार कोणाचाही असला तरी देखील प्रशासनाची ही जबाबदारी आहे. प्रशासन म्हणून घेऊन जर कडक कारवाई आणि कडक भूमिका जर घेतली असती तर कदाचित आज ही ती परिस्थिती झाली नसती. आणि मग सभापती महोदय एका बाजूला आपण लाडकी बहिणीचा उल्लेख करतो, पण त्या लाडकी बहिणी जर सुरक्षित नसेल तर त्या योजनेचा काय आपण घेऊन करणार आहोत. आजही 36 दिवसामध्ये 82 मुले आणि मुली हे बेपत्ता होताना या मुंबई शहरामध्ये पाहायला मिळत आहेत. नक्कीच ताई तुम्ही त्याबद्दल बोलालच. पुणे जसं आपण म्हणत असो की तुम्ही म्हटलं पुणे तिकडे रोज गुन्हे नाही, पुणे म्हणजे तिकडे गुन्हेच गुन्हे अशी परिस्थिती झालेली आहे. आणि सभापती महोदय हे तुम्हा आपल्यासाठी शोभनीय नाही. सभापती महोदयांचा जिल्हा आहे तो. बाहेरचे लोक येऊन करतायत गुन्हे. आहे की नाही सभापती महोदय. आणि म्हणून सभापती महोदय अशी परिस्थिती असताना पण देखील सभापती महोदय
की आज कायदा सुव्यवस्था राहिलेला नाहीये आणि ह्याच्यामध्ये बदल घडला पाहिजे ना. पण ते बदल घडण्यापेक्षा आपण जर मजबूती रीतीने जर त्या भूमिका घेतली असती, कारण अनेक गँग आणि अनेक असलेले टोळींचे लोकांचे फोटो हे कोणाबरोबर आहे? माननीय मंत्री महोदय बरोबर, मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर. ते कुठे वाढदिवसाला भेटीमध्ये असतात, कुठे वेगळे जवळ असतात. हरकत आहे, एक मिनिट बसा. मध्ये व्यत्यय आणण्याची माझी भूमिका नाही. भले तुमचं भाषण बाजूला बसून माझे मित्र सुनील शिंदे यांनी पूर्ण ऐकलं असेल नसेल, मी पूर्ण ऐकलंय. तुम्ही 2 वेळेला माननीय मंत्री असं म्हणून एक वातावरण सर्वच मंत्र्यांभोवती निर्माण होईल असं वक्तव्य केलेलं आहे. मुळात मंत्र्यांचं नाव घ्यायला तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही, तुम्ही नोटीस देऊ शकता. त्याला आम्ही काही वेगळा कायदा सांगण्याची गरज नाही. मगाशी तुम्ही म्हणताना असा इशारा करून रेकॉर्डवर म्हणाल मंत्री म्हणजे असे, आमच्याबद्दल पण गैरसमज होईल. आम्ही मंत्री आहोत आणि त्यामुळे आपल्या मनात नसेल पण आपल्या तोंडातून आलं असेल तर या गोष्टी रेकॉर्डवर राहणं सभापती महोदय बरोबर नाही. सगळ्याच मंत्र्यांना संशयाच्या घेरात आणणं तुमच्या मनात नसलं तरी बाहेर जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही मागे घ्या किंवा तुम्ही काढा. बाकी हेतू आरोप करताना तुम्हाला नावासहित नोटीस देऊन तुम्ही करू शकता. त्याच्याबद्दल संशय निर्माण होऊ नये म्हणून स्पष्टता द्यायला मी मध्ये उभा राहिलो. 60 वर आणि अंतिम आठवड्यावर ते बोलतात. हे बोलत असताना सरकारच्या नाकर्तेपणाचा आम्ही पाडा वाचत आहोत. त्याच्यामध्ये मंत्र्यांचा रेफरन्स येणारच. तिथे तर मुख्यमंत्री बसले होते, मी त्यांच्यासमोर सुद्धा बोललो. त्यांनी स्पेसिफिक सांगितलं की नाही, specific- धूम्रपान करणं किंवा अशी जी काही हो. खूण केली त्यांनी त्याच्याबद्दल त्यांचा आक्षेप आहे. त्याच्यावर तुम्हाला त्यांचा आक्षेप असू सांगा ना. शकेल, पण ही वस्तुस्थिती आहे ना सभापती महोदया. हे अख्ख्या 13 कोटी जनतेने बघितलं. म्हणजे तिथे बेडवर याची पैसे भरलेली नाही, थैली त्यांनी आणि specific- त्याच्यानंतर हे नाही, हे बाई- सगळं बघितलं ना. सन्माननीय आणि बाई त्याचा जगताप- उल्लेख जर त्यांनी केला तर त्यांना सन्माननीय अडचण बाई काय? जगताप सगळ्यांच्या याच्याबद्दल बाबतीमध्ये नाही ते, सगळ्यांच्या बाबतीत नाही ते. हे पहा आता अजून खूप सभासदांना बोलायचंय. मंत्री बोलू महोदयांना द्या. आक्षेप घेण्याचा त्यांना अधिकार बोलू आहे. द्या. तुम्ही खाली बसा. मी तुम्हाला परवानगी दिलेली नाहीये. भाई जगताप खाली बसा आपण प्लीज. पहिली गोष्ट. दुसरं मी तपासून घेते आणि त्यातून तुमची अपेक्षा आहे. पहा मंत्र्यांनी आक्षेप घेतला नाही तर अर्थ असा होईल की त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं, स्वीकारलं. त्यामुळे तुम्ही नाही टीव्हीवर बघितलं, एक मिनिट, टीव्हीवर बघितलं पण म्हणजे ते कोर्टात सिद्ध झालं का? असं कसं म्हणता येईल? टीव्हीवर अनेक गोष्टी दिसतात. नाही, टीव्हीवरती किंवा व्हिडिओ मॉर्फ पण असतात, एआयचे असतात. टीव्हीवर दिसलं म्हणजे न्यायालयात सिद्ध झालं अशा थाटात तुम्ही बोलू शकत नाही. तुम्ही आरोप करा ना, त्याच्याबद्दल प्रश्न नाही, तुमचा अधिकार आहे. पण आरोप करताना तुम्ही जे काय कसली खूण केली मला तर अर्थच कळला नाही खरं सांगायचं तर. पण काहीतरी खाणाखुणा केल्या. नाही केली, मी स्वतः पाहिली. मला ती रेकॉर्डवर घ्यायची नाहीये, चांगलं नाहीये. आपण असं अभिनय सगळं बोलणं वगैरे तसं तुमच्याकडून अपेक्षा नाहीये सचिन भाऊ. चला ते काढून टाका खाणाखुणा. मी असं म्हटलं की काही लोकांचे बंडल म्हणजे एक बाजूला शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीये, दुसऱ्या बाजूला सत्ताधारी आमदारांच्याकडे मिळालं ते योग्य आहे का अयोग्य आहे हे तुम्ही तुम्ही ठरवा. धूम्रपानाची खूण केली. त्यानंतर मी असं म्हटलं की काही मंत्र्यांच्या याच्यामध्ये पण दिसलेत. मी नाव घेतलं नाही कोणाचं. ते बोललेत की बाबा बसलेले आहेत. ते बोलले हा ते बसलेले आहेत असंही आलं. बरं आता बाकीच्या आणि म्हणून सभासदांना सभापती बोलायचंय. तुम्हाला मुद्द्यावर यायचंय का काय? मुद्द्यावरती आलो मी. ठीक आहे. ते बोलले म्हणून मी थांबलो. जी. आणि म्हणून सभापती आता महोदय, तुम्ही अभिनय करू नका, तुम्ही फक्त बोलला ना. मी काय केलं सभापती महोदय? खाणाखुणा करू नका, साधं सरळ बोला. अरे तुम्ही मला बोलला भाई म्हणून मी तुम्हाला बोललो, बाकी काय ते त्यांना काय लागायला समजणार नाही. मग खरंच आहे म्हणते. हे पण माझी जाऊ द्या अपेक्षा सभापती महोदय, अगदी मी माफक विषयावर आहे. मी तुम्हाला म्हणते काय नाही, पाहिजे सभापती ते मध्ये बोला. विषयावर येतो. बरं. की भले ते खाली बसून बोलले, हे खरं आहे म्हणजे काय? नाही, नाही, ते ते सिद्ध खाली झालं बसून नाही. बोलले म्हणून मी त्याच्यावर बोलत नाही. सभापती गोष्टी- महोदय, मी माझं वाक्य पुन्हा मांडतो. मी स्पेसिफिक असं म्हटलं, सर्व मंत्र्यांना संशयाच्या घेरात आणण्यासारखं विधान करणं याच्यावर माझा आक्षेप आहे. त्यांना स्पेसिफिक कुठल्या मंत्र्यांवर काही आरोप करायचे असतील कायदा पाडून नोटीस करून ते करू शकतात. मी त्याच्यावर काहीच ऑब्जेक्शन घेतले नाही. तुम्ही ज्या वेळेला एखादं असं विधान कराल, एखादा असा खूण आवेश कराल, सुट्टा असा शब्द वापराल आणि मंत्री तर काय असे आहेत असं म्हणाल, त्यानंतर जो संशय निर्माण होईल, माझं ऑब्जेक्शन त्याच्यावर आहे. बरोबर आहे. त्यांच्या अधिकारावर मी तुम्ही जात त्यांना नाही. सांगितलं. आणि म्हणून म्हटलं कदाचित त्यांच्या मनात पण नसेल, भाई तुम्हाला बळीच पाडतायत, मी तुमची बाजू घेतो, नाही, बाईंनी हे काही तुमच्या नाही- मनात पण बाई नसेल निरपराध तरी आहे. तुम्ही बोलला बाईंचं असाल काही नाही. तर तुम्ही काढा किंवा तुम्ही काढा, एवढंच मी म्हटलं.
नाही तपासायचं काय याच्यामध्ये सगळं आम्ही पाहिलंय ना. पण तपासून घेऊन तुम्ही निर्णय घ्या ना सभापती अशा महोदय. खाणाखुणा करून बोलता येत नाही सभागृहात. सभापती हे लक्षात महोदय घ्या. आपण तपासून घ्या, काही हरकत बरं ठीक आहे, नाही. तपासून घेऊ. पण आता मग आपलं मुद्द्यावर येऊया. रेकॉर्डवर राहणार सभापती नाही ते. महोदय, आता माननीय मुख्यमंत्र्यांनी हाऊसिंग फॉर ऑल ची घोषणा केली. म्हणजे आता बघा किती गतिमान